हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रीयन शाकाहारी जेवणाची शान म्हणजे कोशिंबीर। कोशिंबीर ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। तर आज मी तुम्हाला अगदी बेसिक अशी काकडीची कोशिंबीर करून दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या शाकाहारी जेवणाची शोभा आणि चव आणखीनच वाढेल। आज मी एका काकडीची कोशिंबीर करणार आहे। त्यासाठी एक काकडी घेऊन त्याची पहिल्यांदा साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला खिसणीने खिसून घ्यायची आहे। तर काकडी मी अशी लांब पद्धतीने खिसून घेतलेली आहे। आता एका दुसऱ्या बोलमध्ये एक वाटी दही घेते। साधारण हे 4 ते 5 चमचे घट्ट दही असेल। दही सुरुवातीला आपण चमच्यानेच फेटून घेऊयात। आधीच फेटून घेतलं म्हणजे कोशिंबीरमध्ये दह्याचे गट्टे राहत नाहीत। आता यामध्ये किसलेली काकडी घालूयात। तर काकडीमधील पाणी न काढता आपल्याला ही अशीच अख्खी घालायची आहे। शरीराला थंडावा देण्यासाठी बारीक चिरलेली भरपूर प्रमाणात कोथिंबीर, 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, जेणेकरून कोशिंबीरची चव आणखीन वाढेल। चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालून पाव चमचा साखर सुद्धा घातलेली आहे। कोशिंबीरला थोडासा गोडसरपणा आला की कोशिंबीर खायला चांगली लागते। यामध्ये तुम्ही टोमॅटो, परत गाजर आणि कांदा वगैरे सुद्धा घालू शकता, बीट घालू शकता, पण मी ते आज फक्त काकडीचीच कोशिंबीर करून दाखवणार आहे। आता आपण या कोशिंबीरीला फोडणी देणार आहोत। तर फोडणीसाठी कढल्यामध्ये एक मोठी पळी तेल गरम करून त्यामध्ये प्रत्येकी अर्धा चमचा जिरे मोहरी घातलेली आहे। छान तडतडू द्यायचे आहे। मग थोडंसं हिंग घालून त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत। आता ही तयार फोडणी आपण या कोशिंबीरवरती घालून घेऊयात। चमच्याने मिक्स करून आपण हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहोत। गार्निशिंगसाठी परत एकदा वरून कोथिंबीर सुद्धा घालू शकता। तर अगदी सोपी पण चवदार आपली ही काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।